प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या भक्तीनुसार देवाची पूजा करतो. उपासना हा देवाप्रती आदर आणि प्रेम दाखवण्याचा एक मार्ग आहे. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा तर राहतेच, शिवाय व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबाला देवाचा आशीर्वादही मिळतो. त्याचप्रमाणे पूजेदरम्यान देवाला नैवेद्य अर्पण करणे ही देखील एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. याला आपण विधी देखील म्हणू शकतो. प्रत्येक देवाला काही विशिष्ट मिष्टान्न प्रिय आहे. या मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवल्यास साधकाची मनोकामना लवकर पूर्ण होते. भोलेनाथाला दाखवा या गोष्टींचा नैवेद्य. भगवान शंकराचा आवडता महिना हा श्रावण आहे. श्रावणामध्ये भोलेनाथाला दूध, दही, मध अर्पण करावे. त्यामुळे ते लवकर प्रसन्न होतात आणि त्याच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. महादेवाला पांढऱ्या रंगाच्या मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवावा. दुर्गादेवीचे आवडीचे पदार्थ. माता दुर्गेला हलवा आणि हरभरा अर्पण केल्याने माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. याशिवाय मालपुवा, पुरणपोळी, खीर हे देखील पदार्थ देवीला अधिक प्रिय आहेत, म्हणून हे पदार्थ माता दुर्गेला अर्पण करावेत. गणपतीचे आवडतीचे पदार्थ. भगवान गणेश हे सनातन धर्मातील प्रथम पूजनीय देवता मानले जाते. मोदक आणि लाडू हे गणपतीचे आवडते खाद्य मानले जाते. अशा वेळी त्यांना मोदक, बेसनचे लाडू आणि मोतीचूरच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा. या वस्तू अर्पण केल्याने श्री गणेश प्रसन्न होतात आणि जीवनातील अडथळे दूर करतात. बजरंगबलीचे आवडते पदार्थ. हनुमानजींना बुंदी खूप आवडते. मंगळवारी हनुमानजींना बुंदी अर्पण करणे हे खूप शुभ मानले जाते, कारण मंगळवार हा हनुमानजींना समर्पित आहे. त्यामुळे हनुमानजी प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात.